ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असून दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यावर आता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेकडून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरला आता दापोलीपासूनच सुरुवात झाली असल्याचे दिसून आले। शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी पूर्ण केली आहे। उद्धव ठाकरे व अनिल परब यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीत स्थापन झालेल्या सत्तेला हादरा बसला असून आता लवकरच ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यावरती अविश्वास ठराव मांडला जाणार आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाला आज मंगळवारी 4 मार्च रोजी पत्र देखील देण्यात आलं असून त्यामुळे आता दापोलीत नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बदलणार असल्याचं निश्चित झालंय। नगराध्यक्ष पदासाठी कृपा घाग तर उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांची नावं चर्चेत आहे। आता प्रशासनाकडून लवकरच बैठक लावण्यात आल्यानंतर हा ठराव पारित केला जाणार आहे। कोकणात दापोलीत नगरपंचायतीत उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी 3 वर्षांपूर्वी रामदास कदम आणि त्यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांना शह देण्यासाठी स्थापन केलेली सत्ता आता उलथून टाकण्याच्या तयारीत अंतिम टप्प्यात आली आहे। दरम्यान नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावरती विश्वास ठराव आणल्यावरती आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग व शिवानी खानविलकर यांची नावं चर्चेत आहे। तर नगराध्यक्ष पद हे 1 वर्षासाठी दिलं जाऊ शकते। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते व नगरसेवक विलास शिगवण हे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत। त्यांनी या पदावरती आपला दावा सांगितल्याची माहिती मिळते। तर यामुळे आता या दोनही पदांवरती कोणाला संधी द्यायची याचा निर्णय आता शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम घेणार असून आता या बदलाकडेही अनेकांचं लक्ष लागून आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।